नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे। तर वर्षा निवासस्थानी ही तयारी केली जाते। वर्षा हे शासकीय निवासस्थानाचं मुख्यमंत्र्यांचं सध्या आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे। मात्र संध्याकाळी जेव्हा शपथविधी सोहळा होईल त्यावेळेला मुख्यमंत्री बदलणार आहेत। फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर वर्षा या शासकीय निवासस्थानी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते। नवीन मुख्यमंत्री जे या ठिकाणी राहायला येतील ते असतील फडणवीस आणि त्यांच्यासाठी इथं तयारी केली जाते। शासकीय निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट वर्षावरून। अक्षय, काय सांगाल? वर्षा निवासस्थान मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान या ठिकाणी याआधी सुद्धा फडणवीस राहायला आलेले होते 2014ला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर, आणि आता पुन्हा त्याच वर्षा निवासस्थानी फडणवीस जाणार आहेत। काय अपडेट्स द्याल? कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नक्कीच फरा, आपण जर बघितलं तर आज संध्याकाळी महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आणि वर्षा जे निवासस्थान आहे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान हे देखील नव्या मुख्यमंत्र्यांसाठी सज्ज झालेलं आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर ज्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्या काळात विरोधकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले होते की त्यांनी फक्त घरात बसून काम केलं होतं। मात्र आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे ज्या काळात मुख्यमंत्री होते त्या काळात वर्षा आणि मुख्यमंत्री याचं जे समीकरण होतं समीकरण एकनाथ शिंदे यांनी बदलून टाकलेलं होतं। कारण सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा सर्वसामान्य जनता असो, त्यांच्यासाठी वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणं सहज सोपं होत होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितके पक्षप्रवेश हे कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेले नाही त्यापेक्षा अधिक पक्षप्रवेश हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर झालेले आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि वर्षा निवासस्थान याचं जे समीकरण जोडून आणलं हे समीकरण आता पुढे देवेंद्र फडणवीस नेणार का हे बघावं लागणार आहे। निश्चितच। आणि त्याचबरोबर कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी सुरू आहे? साफसफाई केली जाते, नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी केली जाते, त्याविषयी काही सांगू शकाल अक्षय? नक्कीच फरा, महत्त्वाचं म्हणजे या बंगल्यावर जी एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी होती ही पार्टी देखील संध्याकाळपर्यंत काढली जाणार आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कदाचित ते येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वर्षा बंगल्यावर दाखल होतील। त्यामुळे जी एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी आहे ही बदलून या ठिकाणी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस अशाची पार्टी देखील या ठिकाणी लावली जाणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी साफसफाई असेल किंवा रंगरंगोटीचं काम असेल हे देखील आतमध्ये सुरू असल्याची जी माहिती आहे ती माहिती आता पुढे येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।